हॅलो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। हे बघा, आज मी तुम्हाला आलू टिक्की बनवून दाखवणार आहे। आता सध्या मटार खूप स्वस्त झालेले आहे, त्यामुळे आता मटार डाळ बघा, मी 5 बटाटे घेतले, अर्धा किलो मटार घेतला, दोन्ही एकत्र छान शिजवून त्याचा छान असा लगदा करून तयार केला। आणि आता ते टिक्कीसाठी लागणारं साहित्य हे बघा, ही बारीक शेव आणि पुदिना, कोथिंबीर, लसूण हे टाकून अशी छान पुदिना हिरवीगार चटणी करून घेतली। आणि हे दही 250 ग्रॅम दही आहे, अर्धा किलो। तर छानपैकी मीठ टाकायचं आणि थोडीसं साखर टाकायची आणि छान असं मिक्स करून घेतलं, घोटून घ्यायचं असं। आणि थोडा कांदा कापल्यानंतर तुम्हाला दाखवते मी टिक्की कशी तयार करेल। असे टिक्की आपण तयार करून घ्यायचे असं आपल्या आवडीप्रमाणे, छोट्या मोठ्या अशी टिक्की करून आता फक्त आपण तव्यावर शॅलो फ्राय करणार आहोत त्याला। बघा, अशा टिक्क्या तयार करून घ्यायच्या आपल्याला। आपल्याला जसे मोठ्या छोट्या जसे पाहिजेत तशा। हे बघा, आता मी असे करून घेते आणि साध्या खाली पलटे मारून आपण शॅलो फ्राय करून मस्तपैकी सर्व करून दाखवते मला मी। बघा, आता अशी फ्राय करून घेते मी, लहान मुलांना आवडणारा पदार्थ। आता सध्या वाटाणे पण खूप स्वस्त झालेले, हिरवा वाटाणाला जास्त असलं की असं वापर करायचा आपण, असे आपल्या खाण्यामध्ये येतात आणि लहान मुलं आवडीने खातात ते। बघा, आता चांगलं छान भाजून घेते मी याला। हे बघा, असे लाल आता छान असे खरपूस भाजून घ्यायचे दोन्ही बाजूनी। तर बटाटा आणि मटार हे छानपैकी भाजून निघाले। आता असे काढून घ्यायचे आपण आणि उकडलेले असे थोडेसं असं खराब नाही म्हणते, तरी कच्चे नाही चालते, कारण आधी उकडलेले फक्त आपल्याला ते सर्व करून म्हणजे आता मी काढून घेतल्या, तिच्यावर सगळी हे करेल। आता आपल्याला दही टाकून घ्यायची, मग दही टाकायचं आधी। आता हे बघा, याच्यात मी दही टाकून घेते, मस्तपैकी दही टाकायचं, चाट असलं तर चाट मसाला टाकायचा। हे बघा, आता मस्त तिच्यावर अशी पुदिना चटणी टाकून घ्यायची, पुदिना जसं आपल्याला आवडीप्रमाणे टाकायचं आपल्या। हे बघा, मी 1 चमचा टाकलं मस्तपैकी, थोडंसं टाका, थोडं चाट मसाला टाकून घ्यायचा आपण। आता थोडासा मस्त कांदा टाकून घ्यायचा, हे बघा असा। आता बारीक शेव टाकायची, थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची, बघा अशी। बघा, हे बघा, आता मस्तपैकी आपले बटाटा आणि मटार टिक्की छान तयार झालेली आहे। आपण असं छान टेस्ट बघा, याच्यावर मी दही टाकलं, पुदिना चटणी टाकली, बारीक शेव टाकली, थोडा कांदा हे टाकला आणि चाट मसाला टाकून तयारी केली आली आहे। आता सायली खाऊन सांगते, सायली सांगते खाऊन, मी पण खा, अशी खाऊन सांगतो आता कसे झाले ते। सांग रे, यम्मी झालं का? वा, बघा आणि कमेंटमध्ये कळवा कशी माझी आलू टिक्की तयार झालेली आहे। आणि आता तुम्ही जरूर कमेंटमध्ये कळवा। जय जगदंबा।